नमस्कार मैत्रिणींनो, मी रंजना. माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण टोमॅटो सूप बघणार आहोत. तर इथे मी लाल भडक अशी पिकलेले टोमॅटो घ्यायचे. इथे हे एवढे टोमॅटो घेतले, आणि हे गाजर घेतले, हे अद्रकचा तुकडा घेतला आहे, एक कांदा घ्यायचा, एक मिरची घ्यायची. तर आपण सुरुवात करूया. आता टोमॅटो असे पिकलेले लाल भडक बघून घ्यायचे. हे टोमॅटो असे कापून मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. हे टोमॅटो सूप आपल्याला हिवाळ्यामध्ये पौष्टिक असतं आणि जिभेला आपल्याला चव येते. हे गाजर असं बारीक करून घ्यायचं. कांदा असं मोठा मोठा चिरून घ्यायचा. असं बीटचा तुकडा घेतलाय. बीटमुळे सूपला आपलं छान चव येते आणि रंगही छान येतो. इथे टोमॅटो मी सर्व कापून घेतले. ते असे मोठे मोठे तुकडे कापून घ्यायचे. हे गाजराचे तुकडे, कांदा आणि हे बीट आहे, मिरची एक टाकायची, अद्रक आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून 3 शिट्या करून घ्यायच्या आपण, म्हणजे मऊ आपल्याला टोमॅटो कसं मऊ शिजेल. हे 8-9 मी काळे मिरी घेतलेत आणि 4 लवंगा घेतल्यात. हे बारीक करून घेऊया आपण, म्हणजे टोमॅटो सूपमध्ये आपल्याला टाकायला होईल आणि टोमॅटो सूप आपलं खूप छान चविष्ट बनेल. कुकरला मी 3 शिट्ट्या करून घेतल्यात. झाकण उघडून बघूया आपण. टोमॅटो शिजलेत. हे बघा, चांगले टोमॅटो शिजलेत आपले. हे तर आता थंड होऊन द्यायचं 10 मिनटं, नंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. गार होईपर्यंत जरा थांबायचं, नंतर मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मिक्सरमध्ये मी टोमॅटो बारीक करून घेतले. आता मी हे गाळून घेते. टोमॅटोमधल्या बिया, साली आपल्या निघून जाते नाही. असं गाळून घ्यायचं हे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं बघा, मी हे गाळून घेतलंय. कसं घट्ट झालंय, छान झालंय. आता मी याला कांद्याची फोडणी देते. कढई गरम करायला ठेवले. 1 चमचा तेल टाकते. तुम्ही बटर वापरलं तरी चालेल. एक छोटा कांदा टाकते याच्यामध्ये. कांदा आपला भाजून घ्यायचा चांगला. कांदा आपला भाजून झालाय. टोमॅटो टाकते मी गाळून घेतलेलं. काळी मिरी आणि लवंग मी
7-8 काळी मिरी आणि लवंग, 4 लवंगा मी बारीक करून घेतले, त्याची पावडर केली, टाकते याच्यात. आणि चवीपुरतं मीठ टाकते. एक उकळी होऊ द्यायची आपल्याला याला. तुम्हाला पातळ घट्ट कसं लागेल तसं तुम्ही पाणी होतं याच्यामध्ये. हिवाळ्याचे दिवस आहेत आता आणि टोमॅटो सूप करून प्यायला छान वाटतं, मस्त लागतं. हे जिभेला चव नसेल तर टोमॅटो सूप प्यायल्यानंतर जिभेला चव येते आपल्याला. पौष्टिक असतं हे. एक उकळी येऊ दे याला. याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर वापरलेलं नाही, तरी पण बघा घट्ट झाले. टोमॅटो सूपला आपल्या उकळी आली बघा. हे असंच 2 मिनटं उकळू द्यायचं, नंतर गॅस बंद करायचा. 2 मिनटं मी उकळी येऊन दिले. मी ते गॅस बंद करते आणि बाउलमध्ये काढून दाखवते तुम्हाला. टोमॅटो सूप आपलं तयार झालंय. बघा किती छान दिसते. वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे बघा.